तुला जर समाधान त्याच्यात मिळत नसेल, करोडो रुपये मिळून समाधान मिळतं का? मग जीवाला लागतं किती? 2 वेळ तर चापून चुपून जेवण असलं व्यवस्थित बरं झालं. पण करोडो रुपये मिळालं तर ते जेवणही मिळत नाही. जेव्हा तेव्हाचा फोन येतो, चला तिकडं असं असं दिलं जेवण सोडून चालला. जीवन बरबादी होते आयुष्याची. आणि जे सुख प्राप्त व्हायचं ते मिळत नाही. ते सुख फक्त इथेच आहे, भगवंताच्या नामस्मरणामध्ये, चिंतनामध्ये. ठीक आहे. म्हणून मरेपर्यंत किती पैसे मिळाले पाहिजे किंवा किती संपत्ती मिळाली पाहिजे माणसाला, ही सगळे भगवंताच आहे. हो, कोणीतरी म्हणत असेल आपल्याला एवढं मिळालं आता आणि एवढं झालं, काहीच उपयोग नाही त्याचा. म्हणून तो आत्मा कसा आहे, शेवटपर्यंत त्याच्या इच्छा वासना ज्या आहेत ना, मरेपर्यंत जात नाही. भागवत सांगितलं एवढं परीक्षित राजाला, सांगितलं का नाही भागवत? कोणी सांगितलं? शुकमुनींनी सांगितलं. मरण माझे मरून गेले, आता माझं मरण मरून गेलं, आता मी मुक्त झालो. पण तरी बोर खायची इच्छा झाली. ऋषी मुनी काहीतरी फळं घेऊन यायची त्याला. ते एक स्तंभ उभारलेला होता, वर काचेचं सगळं केलं, तिथं बसून ते साप वर येऊ नये म्हणून. सर्पदंश होणार सांगितलं होतं ना, 7 दिवसात. 7 दिवसाच्या आत त्याला सर्पदंश होऊन मरण. मग सापाला जायला जागा नव्हती तिथं. पण ऋषी मुनी जे जायचं ते फळं घेऊन जायचे परीक्षित राजाला. राजा आहे चला, 7 दिवस उपवास होता. भागवत सांगितलं, भागवत ऐकलंय तो म्हणाला आता मी मुक्त झालो, मरण माझे मरून गेले. पण ते जे बोरं आणले होते ते एक बोरं दिलं त्याला खायला, आणि त्या बोरात तो बसलेला होता, नाही का, सर्प तक्षक. आळीच्या रूपाने बारीक सूक्ष्म रूप धारण केलं, त्याला सगळं येत होतं. त्या तक्षकाला, आणि याने ते बोट दाताने फोडलं कुठं असं पाहत होतो. एक आळीने उडी मारली, टनकन उडी मारली. मारल्याबरोबर तो मोठा भुजंग झाला आणि डसला परीक्षित राजाला. ऐक नाही, इच्छा वासना फार वाईट असतात शेवटपर्यंत. म्हणून शेवटपर्यंत इच्छा वासना, इच्छा एकच असावी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. भगवंताचं चिंतन. देही काळाची धन कुबेराची, देही काळाची धन कुबेराची, येथे मनुष्याचे काय? हा, देह काळाचे धन कुबेराचे, ते मनुष्याचे काय? काय? देह काळाच आहे. धन कोणतरी लुबडून नेईन तुमचं मेल्यावर, जमवायचं तुळतुळ करून. आणि दुसऱ्याच्या तळतळाटाचं तर कधीच घेऊ नये. व्याजाचं नाही, त्याचा तळतळाट लागतो ना, त्याला दानाला येतो ना, मग त्याचे परिणाम आपल्याला भोगावं लागतात ना. उलट दान द्यावं लोकांना, हा, पण त्याचं घेऊ नये दुसऱ्याचं. आणि व्याज तर कधी त्याच्यावर 10 पटीने घेऊच नाही. तळतळाटच आहे ते. शेवट कळो येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाच्या वेळी. शेवटी कळून येतं की बाबा आता मस्त केलं भाऊ, आता त्याला तरी कळत नाही मरायच्या टायमालाही. म्हणून अंतकालेच्या मामे व स्मरण उक्ता कलावरम. शेवटी तुझी बुद्धी जशी असेल तसं तुला जन्म मिळेल. मग तो साप होऊन त्या धनावर बसतो, असलेल्या धनावर इतका चिकट असतो, त्याला त्याच्या बुद्धीप्रमाणे जन्म मिळतो. म्हणून आत्मा जो आहे, आत्माच्या इच्छा वासना शेवटपर्यंत मिटत नाहीत. म्हणून जिवंत असतानाच मुक्त झालं पाहिजे, त्याला मुक्ती म्हणतो. मुक्त झालं पाहिजे म्हणजे त्याच्यातून अलिप्त झालं पाहिजे. ठीक आहे.
भगवंताशी एकरूप झालं पाहिजे. मरणाच्या वेळेस भीष्माचार्यांच्या समोर भगवंत उभे राहिले, श्रीकृष्ण. भाग्याची गोष्ट झाली त्यांची. त्यामुळे तू असंच माझा प्राण जाईपर्यंत असा माझ्या समोर उभा राहा. ठीक आहे. मग ते भगवंत तिथे समोर उभे राहिले मरेपर्यंत. हे विष्णू सहस्रनाम म्हणले. ओम विश्वम विष्णुर वषट्कारो भूत भव्य भवतृ भूतकृत भूतभाव भूतात्मा भूतभावना. काय तिथं विष्णू सहस्रनाम सुरू केलं त्यांनी आणि ते जपत होते ते मरायच्या वेळेस. ते विष्णू सहस्रनाम आपण म्हणतो. भगवंताचं नामस्मरण चिंतनाला महत्व आहे शेवटी, बाकीच्याला कशाला महत्व नाही. म्हणून आत्मा जो आहे हा शेवटी भगवंताशी एकरूप झाला पाहिजे. चैतन्य सडे ना ओटे चेष्टवी ना चेष्टे ऐसे आत्मज्ञाने चोकटे असती ते. वाढत नाही आणि ओटी म्हणजे कमी पण होत नाही. चेष्टा करवीत नाही, नाही का, आणि करीतही नाही. हे ज्यांना यथार्थ ज्ञान प्राप्त झालंय ऐसे आत्मज्ञानी चोखटे म्हणले. यथार्थ जाणती तेच हे जाणतात. आणि ज्ञानही आपैते होईल, प्रज्ञा परमाणूही उगाडाई घेईल, सकळ शास्त्रांची येईल सर्वस्व आता. सकळ शास्त्रांची येईल सर्वस्व आता. सकळ शास्त्रामध्ये निपुण होईल तो. कोण? ज्ञान पण प्राप्त होईल आणि बुद्धी परमाणूंचाही झाडा घेईल आणि तो सकळ शास्त्रात निपुण होईल. परिते व्युत्पत्ती ऐसी जरी विरक्ती न रगे मानसी, तरी सर्वात्मका मजसी नवेची भेटी. इतकं ज्ञान संपन्न होईल नाही का. जर त्या मनुष्याच्या मनामध्ये विरक्ती न रिगे मनासी, मनात वैराग्याचा लेश सुद्धा नाही नसला, तर सर्व व्यापक असा जो मी त्या माझी भेट त्याला होणार नाही. वैराग्याचा लेश म्हणजे वैराग्य माणसाच्या ठिकाणी असावं असं भगवंत म्हणतात. एवढं जरी वैराग्य नसेल, नुसतं भोगच असून सगळा, कशाचा आला देवन, कशा झालं काय, खा प्या मजा करा, हिंडा फिरा, ठीक आहे. पण हे कोणी दिलं आपल्याला, काय दिलं, जन्म कोणी घातला, काय केलं, याचं जर भानच नाही राहिलं आणि नुसतं भोग घेत राहायचं संपत्तीचा, देवच नाही म्हणायचं, म्हणजे वैराग्याचा लेश सुद्धा नाहीये, तो देवाला आवडत, तो देवाच्याकडे नाही जात. तो अंतकालेच्या मामेव स्मरण होता काले ब्रह्म. अंतकाली तो जसं स्मरण करेल तसं त्याला जन्म प्राप्त होतो. मग 184 योनी आहेत. 184 योनीपैकी मग त्याच्यात तो जितकं कंजूस मधला कंजूस असा विचार करेल तितकं तशा प्रकारचा जन्म त्याला. वासनेच्या संगी जन्म घेऊन जाईल. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. वासनेच्या बरोबर जशी वासना असेल तसं ते